आज किचनमध्ये पाय ठेवताच बटाटा समोर आला आणि तक्रार करू लागला. म्हटलं जरा माझ्याकडे तरी बघत जा. मी एका कोपऱ्यात पडलेला असतो एका टोपलीमध्ये, तू माझ्याकडे बघतच नाही. इतर भाज्यांकडे सारखी सारखी बघत असते, तर माझ्याकडे कधीतरी बी एकदा बघत जा. मग काय त्याला पटकन उचलत छिलून घेतलं, मस्त गोलगोल चकल्या केल्या, पाण्यात घालून घेतल्या. एकदम खुदकन बटाटा हसला आणि पाण्यात उडी मारून जाऊन बसला. तोपर्यंत इकडे कढई राणी तापली आणि म्हणली, बघ जरा माझ्याकडे तरी बघ, नको दुर्लक्ष करू. म्हटलं चल बाई, तुला पण बघून घेते. त्यामध्ये कढईमध्ये टाकलं तेल, जिरे मोहरीची दिली फोडणी, कढीपत्ता टाकला, कापलेली हिरवी मिरची, हळद, ठेचलेलं लसूण, छान फोडणी परतून घेतली. त्यानंतर त्यामध्ये ज्या आपल्या चकल्या होत्या ना हसत हसत पाण्यात बसलेल्या, पटकन उडी मारून बसल्या आपल्या कढईत जाऊन. त्या पण मस्त खुश होत्या कढईमध्ये जाणार म्हणून. चवीनुसार मीठ घालायचं, छान परतून घ्यायच्या. त्या पण मस्त परतून घेतात स्वतःला. बघू शकता किती छान दिसत आहेत, एकदम खुश आहेत ना आज कढईत बसल्यात म्हणून. त्यानंतर 5 मिनटं वाफून घ्यायचं, झाकण ठेवून कोथिंबीर घालायची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. मस्त चकल्या तयार. आवडल्यास सबस्क्राईब करा.